त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि माझ्या बहिणीकडे पण जायचं आहे मला. चालू करू अभि. एवढी सेवा. पाय मोडून बसली. एवढं सगळं पशुधन आहे माझ्या मावशीकडे, भावाकडे. ही सगळी शेती आहे दिसते ती समोर. आणि माझ्या मावशीने खूप सारं काय काय दिलेलं आहे. असं सुंदरसं प्राचीन दुधेश्वराचं मंदिर आहे. किचन में जाके देखो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता मी आणि फोंडेजी आमच्या गावी चाललेलो आहोत काही कामानिमित्त. बाकी चिरंजीव तर आमच्या बरोबर नाही येणार आहेत, आम्ही दोघेच चाललेलो आहोत. आता आमची तयारी झालेली आहे. फोंडेजी तर गाडीमध्ये पण बसलेले आहेत. आता मी पण निघते. बाहेर हलकस उजळत आहे. फोंडेजी बैठ गए गाड़ी में जाके. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. प्रवासामध्ये पहिला हॉल्ट आम्ही घेतलेला आहे. आत्ता नेहमीच्याच हॉटेलच्या समोर थांबलेला आहोत. आता हॉटेलमध्ये काहीतरी खातो नाश्त्याला आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघतो. चला, मी मागवलेला नाश्ता आलेला आहे, पण फोंडेजींची पुरी भाजी नाही आली अजून. चला, तोपर्यंत मी खायला सुरुवात करते. फोंडेजी चालू करू अभि. आमचा स्वादिष्ट नाश्ता झालेला आहे. आता निघतो पुढच्या प्रवासाच्या दिशेने. आता आम्ही सांगोल्याच्या सिव्हिल कोर्टामध्ये पोहोचलेलो आहोत. शेताचं काम आहे थोडंसं, त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि माझ्या बहिणीकडे पण जायचं आहे मला. फोंडेजी जल्दी आओ काम करके, मैं तब तक बैठती हूँ यहाँ. ठीक है फिर चलो. आत्ता सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन आजच्या दिवसाचं कोर्टातील काम झालेलं आहे आणि पुन्हा अजून 10-15 दिवसांनी इथंच यायचं आहे. कोर्टामध्ये काम आहे पुन्हा. क्याही कर सकते, हे कोर्टाची कामं लवकर संपत नाहीत. आणि आत्ता आम्ही माझ्या बहिणीकडे चाललेलो आहोत तिला भेटायला. तिच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून म्हणलं तिला भेटता येईल. आता घरी नाही जात, घरी पुढच्या वेळेस जातो. आता बहिणीकडे जातो. पोचलेला आहोत आम्ही मावशीच्या घरी. बघा हा माझा भाऊ. ये कुत्र बाची. अरे वा, दारातच पाणी. छान छान. कशीच बाळा तू? हा, कशीच मावशी तू? मजेत आहे बाळा. हा, तू कशी आहे? मी पण छान आहे बघ. छान झाला प्रवास. हो, आज दिवसभर कोर्टातच गेले, वैतागले मी तर बसून बसून कोर्टात. जमिनीचं. आ हा बाबडी. भाऊजाईने दारातच आणलेलं. चला, एवढी सेवा. चल या आतमध्ये. हा, हे बघा आमचे काका भाऊजी बसलेले आहेत आणि ही माझी बहीण. हे बघा पाय मोडून बसली. ए बाळा. धन्यवाद. आमची भाऊजाई स्वयंपाक करत आहे इथे. अगं नको करू भजे वगैरे, कोण नाही खाणार. एवढं कशाला करत बसली? नाही बाबा, अजिबात नाही. हा, अगं बाई तुला डबल त्रास झाला. काय करू लागू का? झालं. तुझी लेग मला सगळीकडे फिरवते. हा, आता वरती घेऊन चालली. चल मावशीचं बंग. हा, मायडी कुठे गेली? हा, ते बघा घर फिरून दाखवते मला. हा, डाल डाल बघा बबडीची. माझ्या बहिणीचं गाव दुसरं आहे, पण ती मावशीकडे झालेली म्हणून मी तिला भेटायला मावशीच्या घरी झाले. हे ना बाळा, कसं वाटतं मी आले इथं? छान वाटते का? दुसरा रूम दाखवते आता. हा,
हे देवघर आहे. वा वा, माझ्या मावशीचं देवघर बघा. वा वा वा, मंदिर किती छान सजवलेलं आहे. वा भाई वा वा, सुंदर आहे. देवपूजा केली नाही ना, सूतक आहे यांच्या भाऊकीतलं कोणतरी गेलेलं आहे, त्याच्यामुळे देवपूजा नाही केली. देवाची मांडणी किती सुंदर केलेली आहे मावशीने माझ्या. चला आता वरती. चला फर्स्ट फ्लोअर. हा माडी बबडे बघ आई काय म्हणते. हा हे बघा, इथे दुसरी भाची बसलेली आहे अभ्यास करत. हिचे 10वीचे पेपर चालू आहेत. मस्त एकटी अभ्यास करत होती वरती. ठीक आहे, तर असं आहे माझ्या मावशीचं घर. ह्या 2 नाती, एक नातू आहे मावशीला. कर बाळा अभ्यास कर, आम्ही जातो. आता टेरेस. वा भाई वा वा, इथं मोकळी हवा येते मस्त. आणि हा जो का माधुरीचा आहे, माधुरी बबडी. प्रेमानीला बबडी म्हणतो. नाही मांजर आली, मांजर. काय 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 जाती का खाली? खाली जाऊ द्यायची नाही हिला. हे का मावशीने काय गहू टाकलाय सुकायला. ज्वारी आहे काय? हे बघा. बरं पाखरं नाही ना खात ग? मग बरं. बघा, आणि वरती टेरेस आहे ना अजून. वरती नको जायला बाळा, राहू दे. आलो आलो, घर दाखवलं बाबा लेकीने तुझ्या सगळं. मग तरी काय. हा छान आहे, मस्त दिसतंय. आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत. बाकी काल आम्ही माझ्या मावशीच्या घरी आलेलो आणि आता आम्ही पुण्याच्या दिशेने चाललेलो आहोत, कारण फोंडेजीना ऑफिसला जायचं आहे. आणि इथून पुणे तसं जवळच आहे, कारण माझ्या मावशीचं गाव पंढरपूरच्या आसपासच आहे. बाकी ह्या म्हशी आहेत ना, पळणाऱ्या म्हशी आहेत. आणि या म्हशीने लाखो रुपये कमवून दिलेले आहेत माझ्या भावाला. तर एवढं सगळं पशुधन आहे माझ्या मावशीकडे, भावाकडे. आणि इकडे शेती आहे त्यांची. ही सगळी शेती आहे, दिसते ती समोर. कोंबड्यांचा खुरडा, शेळ्या मेंढ्या, हे सगळं पशुधन. हे बघा, गोमातेचं पिल्लं बघा, कुत्रं. आणि माझ्या मावशीने खूप सारं काय काय दिलेलं आहे. भाजी, गहू, मका. हे बघा चालूच आहे देणं अजून. आता याच्यात काय आहे? आणि मका खूप दिली. भाभी खायला तर पाहिजे की. हा बर बर, देते देते. हे माझे भाऊजी आहेत, आता हे पण चाललेले आहेत त्यांच्या गावी. असं तर भाजी पण खूप दिली. आम्ही ठेवत नाही फ्रीज मध्ये. आणि ह्याचं झाड आहे ना ग आकड्याचं, रुईचं. हा छान आलंय, पांढरी रुई. हा हा, शुभ असते झाड. माया 2 जण उठलेले आहेत. मी चालले म्हणून. हा आता पावडर लावून ठेवायला लागलं. 2-3 वर्ष जाईल तेवढी आम्हाला मका. हा येऊ का? काळजी घे. काळजी घ्या तब्येतीची, जास्त वडताण करू नका. मग तरी काय, निवांत आता आयुष्यभर केलंय काम. चल रेश्मा, काळजी घे तू पण. मग तरी काय, आता तुला अजून 1 महिनाभर आराम घ्यावा लागेल. जखम ओली असते ना, 1-2 महिने आराम घ्यावा लागेल. दोघंही काळजी घ्या. बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. माझा भाऊ आला सोडवायला. घेतली असती की माघारी. त्याच्या पुढेच आहे ना ते. हे वेल्डिंगचं इथं दुकान आहे. हा वेल्डिंगचं दुकान. हे वेल्डिंगच्या दुकानापासून बांधकाम बी दिसते इथनं. खाली गेली चालतंय. येऊ का? काळजी घे. हा या, फोन करा. येऊ का? हो या.
हे बघा, हे आहे माझ्या मावशीच्या गावातील महादेवाचं मंदिर. प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे. आता महादेवाचं दर्शन घेतो आणि नंतर पुण्याच्या दिशेने निघतो. खूप प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. असं सुंदरसं प्राचीन दुधेश्वराचं मंदिर आहे माझ्या मावशीच्या गावात. हे बघा काय सुंदर दृश्य आहे. चिमण्या आलेल्या आहेत सकाळ सकाळी मंदिरात. चलो दर्शन देते. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. प्रणाम नंदी भगवान, शतकोटी प्रणाम. किती साऱ्या घंटा आहेत मंदिरामध्ये. महादेवाची पिंड किती मोठी आहे दाखवते मी समोर. प्रणाम महादेवा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. सकाळ सकाळी महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आता निघतो पुण्याच्या दिशेने. पहुंच गए घर पे. दादू पप्पानी बोलले कसेच बाळा तू 2 दिवसात बारीक झाला रे. चला फायनली घरी पोहोचलेलो आहोत आणि आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत. सकाळी आम्ही 7:30 वाजता मावशीच्या गावावर निघालेलो आणि 12 वाजता पोहोचलेलो आहोत घरी. बाकी आता आम्ही स्वयंपाक करते काहीतरी, कारण दुपारी किचन में जाके देखू. बाकी आम्ही बाहेर हॉटेलमध्ये काहीच नाही खाल्लं, कारण थोडे ऑफिसला जायचं आहे. तसाही लेट झालेला आहे. दादू म्हणतोय काहीतरी बनवलेलं आहे. देखती हूँ क्या बनाया है. आणि माझ्या मावशीने शेंगाच्या पोळ्या पण दिलेल्या आहेत. देखती हूँ क्या क्या बनाया मेरे लड़के ने. हो भाई साहब कुछ तो बनाया है खास, ऐसा लग रहा है मुझे. वाह वाह वाह, मसाले भात बनवलेला आहे दादूने. छान छान. माझं टेन्शन गेलं. आता मसाले भात मावशी दिलेल्या शेंगाच्या पोळ्या खाऊन घेतो. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.